हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. ताईने कुकर लावला होता, डाळ लावली होती कुकरमध्ये. तिला फक्त मला फोडणी द्यायची होती. ताईला म्हटलं तू जरा वेळ बस, मी करून घेते. त्याच्यामुळे म्हटलं चला, मग डाळीला फोडणी द्यायची होती म्हणून डाळीची तयारी करत होती. तिखट डाळ बनवायची होती कारण ती फिक्की म्हणजे आम्ही फिक्की डाळ ना काल खाल्ली होती, त्याच्यामुळे तिखट डाळ केली होती. मग बघा अशी मस्तपैकी शिजवून घेतली होती कुकरमध्ये. फक्त डाळ शिजवली होती, त्याच्यात टॅमॅटो वगैरे काही घातलं नव्हतं. नंतर मी टॅमॅटो फोडणीला टाकला होता. गरम पाणी करून त्याच्यामध्ये ना ॲड करून घेतला आधी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग लसूण आणि कांदा लसूण असं ठेचून घेतला आणि कांदा बारीक चिरून घेतला होता. आणि मग नंतर हे जे गरम पाणी मी जे ॲड केलं आहे ना, ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं, म्हणजे जरासा आळसट होण्यासाठी. कारण तेवढी घट्ट काय डाळ म्हणजे फोडणीला देऊ शकत नाही, म्हणून ना थोडंसं गरम पाणी त्याच्यात ॲड केलं होतं. कुकरमध्ये पाणी कमी टाकलं होतं, त्याच्यामुळे पाणी पूर्ण म्हणजे डाळ शिजताना ते कमी झालं होतं. मग मी काय केलं, गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मग नंतर मग फोडणीची तयारी लागली होती. आणि एका बाउलमध्ये मग मला परीसाठी ना थोडीशी डाळ काढायची होती, कारण की तिला ना डाळीचं पाणी वगैरे आम्ही म्हणजे पाजतोय ना, त्याच्यामुळे मग थोडीशी एका बाउलमध्ये तिच्यासाठी काढली होती. माझा बॅकग्राऊंडचा आवाज जरा ना स्किप करा, कारण की ना खूपच म्हणजे येत असेल आवाज, तो जरा स्किप करा, त्याच्यासाठी सॉरी या तुम्हाला. मग एका बाउलमध्ये परीला घातलं, त्याच्यानंतर मग मीठ ॲड केलं डाळीमध्ये, आणि एका साईडला कुकर तिकडे ठेवला आणि एका साईडला फोडणीची तयारी केली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, अंदाजेच तेल टाकलं. काही म्हणजे ताईचा जो हे आहे ना तेल टाकायचा माप, तो ना एकदम छोटासा आहे, मग त्यासाठी जास्त टाईम लागतो ना, म्हणून म्हटलं की मी असंच ओतते, म्हणून मी ओतलं होतं. पण नाही, ते बरोबर झालं होतं. अशा ओतल्याने पण काही प्रॉब्लेम नव्हता झाला. मग बरोबर म्हणजे कळतं ते, म्हणजे असं माप आपल्याला कळून जातं, म्हणून मग मी काय केलं, असंच ओतलं. त्याच्यानंतर मग राई जिरा वगैरे घेतला आणि मग राई जिरा आधी फोडणीला ॲड करून टाकलं. ताईचा गॅस कसा ना म्हणजे लायटरने चालू होत नाही, ते ऑटोमॅटिक चालू होतं. मला काही त्याच्यातलं म्हणजे आयडिया नाही. मग मला नेहमी ना ते खाली वाकून बघत होते की हे गॅस नक्की स्लो आहे, फास्ट आहे, की बंद आहे, की चालू आहे. त्याच्यामुळे ना नेहमी मला तिथेच लक्ष जात होतं. आणि मग बोलत मग डाळीला फोडणी घालायची तयारी केलेली आहे. कांदा चिरून घेतला आणि टॅमॅटोही कट करून घेतले होते. बघा, राई जिरा ॲड केला, त्याच्यानंतर जो कांदा आहे ना बारीक चिरलेला तो ॲड केला, आणि त्याच्यानंतर मग मी लसूण जे ठेचलं होतं ना खलबत्त्यामध्ये ते ॲड करून घेतला. कांदा लसूण जरासा लालसर झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग मी टॅमॅटो ॲड करून घेतले होते. तर ना हे टॅमॅटो असे ना मी ॲड करून घेतलेले आहेत. टॅमॅटो ना चांगले बारीक म्हणजे तेलात म्हणजे विरघळेपर्यंत ना मी त्याला मस्तपैकी बारीक गॅसवर ना त्याला मी हे करून घेतले होते, फ्राय करून घेतले होते. तर ना त्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलं, हळद ॲड केली आणि कांदा लसूण मसाला ॲड केला होता. बाकी काहीच ॲड केली नव्हती. डाळ एवढी टेस्टी झाली होती ना, खूप छान झाली होती. मला तो खूप आवडली आणि बाकी सगळ्यांना सुद्धा आवडली होती. ही डाळ जी मी बनवली होती ना ती आवडली होती. म्हणजे लाल तिखटच टाकलं होतं, बाकी त्याच्यात काहीच ॲडिशन नव्हतं. आणि म्हणजे कांदा लसूण मसाला, एवढी छान झाली होती ना डाळ. आणि जी डाळ मी आधी शिजवली होती ना ती फक्त तूर डाळ शिजवली होती, बाकी कुठली मिक्स डाळ वगैरे असं शिजवली नव्हती. म्हणजे मूग डाळ मसूर डाळ अशी काही मिक्स नव्हती, फक्त तूर डाळच होती. त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित मस्तपैकी मसाला भाजून घेतला. टमॅटो वगैरे म्हणजे मॅश झाल्यानंतर मग ती डाळ ना मी पूर्ण त्याच्यामध्ये टोपामध्ये ॲड करून घेतली. मग अशा प्रकारे एक दोन उकळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मग कोथिंबीर वगैरे ॲड करून मस्तपैकी मग ती डाळ साईडला करून ठेवली होती. लागली होती रडायला, त्याच्यामुळे मग तिला काय केलं माहिती, थोडा वेळ किचनवर घेऊन ना बसवलं होतं. आणि त्याच्यानंतर आता परत ना भाजीची तयारी करायची होती, राईस बनवायचा होता, चपात्या बनवायच्या होत्या, म्हणजे सगळं जेवण बाकी होतं. त्याच्यानंतर म्हटलं की मी ना राईसला आधी ना फोडणी टाकून घेते, नंतर मग भाजी चपाती करायला होईल. वरून मग कोथिंबीर ॲड केली, मस्तपैकी उकळी आली डाळीला. मग ती डाळ साईडला काढून ठेवून
मग कुकरमध्ये जिरा राईस केला होता. आज मी जिरा राईस बनवला होता. म्हणजे प्लेन राईस काल खाल्ला होता, म्हणून ताईला म्हटलं की आज आपण ना जिरा राईस करूया. मग अशा प्रकारे तेल गरम करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जास्त असे जिरे घालून घेतले आणि त्याच्यानंतर काहीच नाही, फक्त हे केलं होतं, तांदूळ घातले आणि अंदाजाने पाणी ॲड करून घेतलं होतं. जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी अंदाजे पाणी ॲड केलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यात एकच शिटी काढली. मग ते राईस ना एवढा मस्त मोकळा शिजला होता ना, तुम्हाला पुढे दिसेलच मी तो कसा शिजवला होता. आणि वरून ना फक्त ना पाणी ॲड केल्यानंतर ना मी ना अर्धा लिंबू ॲड केला होता. त्याच्यामुळे ना तो राईस की नाही एकदम मोकळा म्हणजे व्यवस्थित शिजला होता जिरा राईस. आणि कोथिंबीर ॲड केली होती अशा प्रकारे. पण नंतर ना मार्केटलाही जायचं होतं चाकणला. त्याच्यामुळे ना काय केलं होतं, आज दुपारी ना आम्ही म्हणजे ब्रेक घेतला नाही. मी मार्केटलाही जायचं होतं, कारण की ना उद्या ना आहे आमचा पिऊचा बर्थडे. त्याच्यामुळे थोडीशी शॉपिंग करायची होती. मी काही तिकडनं करून घेऊन आली नाही आहे शॉपिंग, इथे शॉपिंग थोडीफार करायची होती. बघा एका शिटीमध्ये ना जिरा राईस ना एकदम प्रॉपर शिजला होता. त्याच्यानंतर बनवायची होती पनीरची भाजी. पण काय करणार ना, ताईकडे लाईट नसल्यामुळे ना टॅमॅटो आणि कांद्याची ना म्हणजे ना बारीक असं मिक्सरला ना हेच झालं नव्हतं. म्हणजे मिक्सर म्हणजे लाईट नसल्यामुळे ना मिक्सरला करता आलं नाही. मग आम्ही लोकांनी काय केलं होतं, जे आपण चीज वगैरे खिसतो ना त्या चाळणीने ना टॅमॅटो आणि कांदा ना अशा बारीक हे करून घेतला होता, खिसून घेतला होता. म्हणजे व्यवस्थित असा बारीक झाला होता. आणि अद्रक लसणाची पेस्ट मी चांगली अशी ठेचून घेतली होती खलबत्त्यामध्ये, त्या छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती. आणि हे सगळं मिश्रण ना ह्याच्यावर ना जे चीज खिसतो ना त्याच्यावर मस्तपैकी बारीक करून घेतला होता. कढईमध्ये तेल ॲड केलं आणि थोडेफार गरम मसाले ॲड करून घेतलं होतं. म्हणजे तेजपत्ता, शहाजिरा आणि हे काय म्हणतात काळी मिरी आणि लवंग असे 1-2 असे ॲड करून घेतले होते, दालचिनी वगैरे. ते ॲड करून झाल्यानंतर हे जे मी मिश्रण केलं होतं ना टॅमॅटो आणि कांद्याचं, ते मस्तपैकी ना भाजून घेतलं. म्हणजे कांद्याचा पूर्ण फ्लेवर जाईपर्यंत ते व्यवस्थित असं ना लालसर भाजून घेतलं होतं. नाही म्हटलं तरी मी 10 मिनटं तरी 10 ते 15 मिनटं ते भाजून घेतलं होतं व्यवस्थित एकदम. कारण की ना त्याच्यामध्ये कसं ना कांद्याचा ना वास ना तसाच तो राहून जातो, म्हणजे आपण गडबड म्हणजे जास्त घाईत केला तर. आणि त्याच्यानंतर मी लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धणा पावडर, जिरा पावडर फक्त त्याच्यामध्ये ॲड केली होती. आणि ते मिश्रण व्यवस्थित एकत्रित केला होता. आणि सुहाणाचा जे पनीर मसाला होता ना त्याचा तो मसाला मी ॲड केला होता. ते एका बाउलमध्ये ना मी पाण्यामध्ये ते मसाला मिश्रण ना मिक्स करून आधीच ठेवलं होतं. तुम्हाला दिसत असेल त्या बाउलमध्ये ते मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर ते मी वरून असं हे जो मसाला आपला फ्राय झालता ना त्या मसाल्यामध्ये मी ते ॲड करून घेतलं होतं. व्यवस्थित असं ना लालसर होईपर्यंत हा मसाला भाजून घेतला होता. एवढी टेस्टी झाली होती भाजी, छान झाली होती त्या मानाने. म्हणजे मला असं वाटत होतं की म्हणजे मिक्सर नाही आहे, मग ते आपण म्हणजे कांदा आणि टॅमॅटो कसं म्हणजे बारीक करून घ्यायचं. पण मी अशी आयडिया केल्यामुळे ना कांदा आणि मसाल्याचं मिश्रण नाही व्यवस्थित बारीक झालं होतं, जसं की मिक्सरमध्ये बारीक झाल्याप्रमाणे. मग असं मी 10 मिनटं हे मस्तपैकी लालसर होईपर्यंत भाजून घेतलं होतं. आणि मग एका साईडला गरम पाणी ॲड करायला ठेवलं होतं, का तर मला थोडंसं गरम पाणी भाजीमध्ये ॲड करायचं होतं. कारण की जास्त सुकी भाजी पण छान नाही लागत. थोडीशी तरी ना ग्रेव्ही असली ना की भाजी चव लागते. त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी ॲड करायला ठेवलं. एका साईडला गरम पाणी ठेवल्यानंतर ते मिश्रण मस्तपैकी लालसर भाजल्यानंतर ते गरम पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. अशी कोथिंबीर बारीक चिरून ॲड करून घेतली आणि जे गरम पाणी झालं होतं ना ते गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. थोडीशी ना हळसटच केली होती भाजी, जास्त घट्ट केली नव्हती. मग ते पाणी गरम ॲड करून घेतलं आणि त्या पाण्याला ना उकळी आणू दिली. त्याच्यानंतर मग ते पनीरचे क्यूब मी ॲड केले होते. हे अर्धा किलो पनीरची भाजी बनवली होती मी. म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी 12 जण तरी होतो, त्याच्यामुळे अर्धा किलो पनीरची भाजी बनवली होती. अशा प्रकारे पनीरचे क्यूब ना मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतले होते. आणि त्याच्यानंतर मी ही भाजी ना 10 मिनटं अशी 10 ते 7-8 मिनटं अशी म्हणजे जेमतेम शिजवली होती. मग ती घट्ट झाली होती.
म्हटलं भाजी होते तर म्हटलं आपण आता चपात्या पण करून घेऊया. ताईने आधीच पीठ मळून ठेवलं होतं मस्तपैकी. मग ते 10-15 मिनटं पीठ म्हणजे भिजल्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या. ताई चपात्या लाटून देत होती आणि मी ना चपात्या भाजत होती, म्हणजे फटाफट होते. कारण आम्ही ना म्हटलं एकटीसाठी म्हटलं ना खूप वेळ लागतो ना, त्याच्यामुळे म्हटलं ताईला की तू चपात्या लाटून दे. ताईचा स्पीड भरपूर आहे चपात्या लाटण्यामध्ये, माझ्या तर खूप कमी आहे, ताईचा जास्त असल्यामुळे ताईला म्हटलं की तू चपात्या लाटून दे, मी मस्तपैकी भाजून घेते. मग तोपर्यंत भाजी पण होते आणि मुलांना लागले होते भूक, कारण की ना जेमतेम 1-1:30 वाजला होता एवढं सगळं करेपर्यंत. आम्ही सकाळी नाश्ता केला होता तरी पण कसं भूक म्हणजे मुलांना भूका लागल्यामुळे ना म्हटलं चला फटाफट करून घेऊया. मग एका साईडला मग मी चपात्या भाजत होती आणि ताई लाटत होते. अशा प्रकारे ना सगळा स्वयंपाक आम्ही करून घेतला दोघींनी मिळून. अर्ध्या चपात्या गरम गरम झाल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं मुलांना जेवण एका साईडला देते. मग अशा प्रकारे सगळं जेवण खाली घेतलं. ताई चपात्या करतच होती तोपर्यंत मी मुलांना ना वाढून दिलं होतं, कारण की त्यांना पण खूप म्हणजे खूपच भूक लागली. ॲक्च्युली मला सुद्धा लागली होती, कारण सकाळी आम्ही ना ते शेवयांचा नाश्ता केला होता, तिखट शेवया केल्या होत्या. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना दाखवते. मी त्याच्या साईड वाटतं शूट केलेला नाही आहे की केला आहे, मला काही लक्षात नाही आहे, बट ना त्या शेवया मी तुम्हाला नक्की दाखवेन. ताईने माझ्यासाठी बनवून ठेवलेल्या आहेत त्या. मी घरी गेली ना की मी त्या शेवयांची रेसिपी ना तुम्हाला नक्की दाखवते. मग नंतर एका साईडला मग चपात्या भाजून घेत होती आणि मग मुलांना बसवलं होतं जेवायला. अशा प्रकारे ना ह्या दोघा-चौघांना ना आधी जेवायला दिलं होतं. विबोधला, कुहूला, पिहूला, सिद्धार्थला अशा प्रकारे जेवण केलं. त्याच्यानंतर मग आमचा होता बघा हे मस्तपैकी पनीरची भाजी, चपाती, जिरा राईस असं सगळ्यांनी एन्जॉय केला. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते उद्या छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या.